हॅलो, नमस्कार. लोकशाही, निवडणूक आणि शासन या अभ्यासक्रमाअंतर्गत आपण पहिल्या प्रकरणाची चर्चा करत आहोत. आणि पहिल्या प्रकरणाअंतर्गत जे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत, या 3 महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी दुसरा जो मुद्दा आहे, लोकशाहीचा उदय. या अ, मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तो मुद्दा आज आपण समजून घेणार आहोत. तर लोकशाही म्हटलं किंवा लोकशाहीचा उदय किंवा विकास कसा झाला हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला लोकशाहीचा अर्थ थोडक्यात समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग लोकशाहीचा अर्थ समजून घेताना लोकशाही म्हणजे काय किंवा सर्वसाधारणपणे आपला असा समज असतो की लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य किंवा ज्यामध्ये अशी शासन व्यवस्था असते ज्यामध्ये लोक स्वतः त्यांचे राज्यकर्ते निवडून देतात किंवा जिथं व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्ती प्रतिष्ठा, समता, मर्यादित शासन, शांततामय सत्ता बदल किंवा राज्यकारभारामध्ये लोकांचा सहभाग अशी लक्षणं किंवा असा गुणधर्म असणारी शासन व्यवस्था त्याला आपण लोकशाही म्हणतो. किंवा अशी शासन व्यवस्था ज्यामध्ये लोक स्वतःच त्यांचे राज्यकर्ते निवडून देतात अशा प्रकारच्या शासन व्यवस्थेला आपण लोकशाही म्हणतो. तर लोकशाही ही संज्ञा याचा जर आपण विचार केला तर लोकशाही हे डेमोक्रेसी या इंग्रजी शब्दाचं मराठी भाषांतर आहे. आणि डेमोक्रेसी या शब्दाचं मूळ जर आपण शोधायला गेलो तर ग्रीक शब्द आहेत डेमॉस आणि क्रेटोस. या 2 शब्दांच्या संयोगातून डेमोक्रेसी हा इंग्रजी शब्द तयार झालेला आहे. डेमॉस म्हणजे पीपल, ज्याला आपण जनता असं म्हणतो, आणि क्रेटॉस म्हणजे रूल किंवा ज्याला आपण मराठीत राज्य किंवा शासन म्हणतो. तर लोक आणि शासन यांच्या संयोगातून लोकशाही हा शब्द निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग पुढे जाऊन जर आपण अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची जी व्याख्या केली, लोकांनी लोकांकरती चालवलेले शासन म्हणजे लोकशाही होय, असं अब्राहम लिंकन म्हणतात. म्हणजे काय, तर लोकशाही म्हणजे थोडक्यात अशी शासन व्यवस्था जिथं लोकांच्या हाती सत्ता असते किंवा लोक त्यांचे प्रतिनिधी निवडून देतात आणि ते प्रतिनिधी लोकांच्या साठी, लोकांच्या हितासाठी राज्य चालवत असतात. म्हणजे या व्यवस्थेमध्ये, लोकशाही व्यवस्थेमध्ये सर्वोच्च सत्ता ही नागरिकांच्या हाती असते आणि या सत्तेचा उपभोग लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे करत असतात किंवा तो घेत असतात. तर अशी जी पद्धत आहे लोकशाहीची व्यवस्था, यामध्ये वंश परंपरागत सत्ता आणि विशेष अधिकार यांचा अभाव असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. आणि कोणालाही विशेष अधिकार न देता कायद्याचं अधिराज्य आणि सर्वांना कायद्यासमोर समान लेखलं जातं, अशा पद्धतीची व्यवस्था म्हणजे लोकशाही शासन व्यवस्था असते. तर आज आपल्याला या व्हिडिओमध्ये लोकशाहीचा उदय नेमका कुठे आणि कसा झाला आणि त्याचा विकास कसा होत गेला हे समजून घ्यायचं. मग लोकशाहीची उत्पत्ती किंवा लोकशाहीचा उगम जर आपण पाहायचं झालं तर त्याच्या आपण 3 कालखंडामध्ये विभागणी करूया. लोकशाहीचा उगम तसा प्राचीन काळामधला आहे, प्राचीन कालखंडामधला आहे. परंतु प्राचीन कालखंडानंतर पुन्हा मध्ययुगामध्ये लोकशाही काही काळ लुप्त पावली होती आणि पुन्हा पुढे आधुनिक काळामध्ये लोकशाहीचं नवीन रूप आपल्याला पाहायला मिळतं. तर असं मानलं जातं की लोकशाहीचं जे मूळ आहे ते प्राचीन ग्रीसमध्ये प्राचीन ग्रीसमध्ये इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये अथेन्स या नगर राज्यामध्ये लोकशाही अस्तित्वात होती असा उल्लेख किंवा याची चर्चा तत्कालीन जी काही विचारवंत होऊन गेले, प्लेटो असतील किंवा अरिस्टॉटल असतील, यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लोकशाहीची चर्चा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि अथेन्समध्ये अशी एक समिती होती, म्हणजे महत्वाचे जे काही निर्णय असतील
सरकार संदर्भातले असतील किंवा सामान्य परिस्थितीमध्ये जे काही निर्णय घेतले जातात तर ते निर्णय महत्वाचे निर्णय अंमलात आणणारी एक समिती होती आणि या समितीचे सभासद किंवा त्याचे अधिकारी हे निर्णय अंमलात आणत होते. परंतु या समितीचे सभासद किंवा अधिकारी हे लोकांद्वारे निवडले जात होते. किंवा न्याय प्रक्रियेचा जर आपण विचार केला तर अथेन्समध्ये न्याय निवाडा सुद्धा सर्व नागरिक एकत्र जमून करत असत. परंतु हे कशामुळे शक्य होतं तर त्या काळामध्ये जर आपण प्राचीन ग्रीकमधील नगरराज्यांचा जर विचार केला तर प्राचीन ग्रीकमधल्या नगरराज्यांची लोकसंख्या ही मर्यादित होती. मर्यादित लोकसंख्या तर होतीच, त्याचबरोबर राजकीय प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्याचा अधिकार फक्त तिथल्या नागरिकांना होता. आणि मग नागरिकांना हक्क होता, परंतु नागरिकांची संख्या ही लोकसंख्येच्या तुलनेत अतिशय कमी होती. म्हणजे काय तर नागरिकत्वाचा अधिकार जो आहे किंवा मतदान करण्याचा अधिकार जो आहे तो फक्त अथेन्समध्ये किंवा प्राचीन ग्रीक नगरराज्यातील काही राज्यांमध्ये फक्त पुरुषांनाच दिलेलं होतं. म्हणजे पुरुष हेच राजकीय प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊ शकत होते, पुरुष हेच त्या देशाचे नागरिक होते, त्या राज्याचे नागरिक होते आणि पुरुष हेच त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकत होते, मतदान करू शकत होते. मग उरलेली जी काही जनता होती त्यामध्ये मग स्त्रिया असतील, गुलाम असतील, परकीय व्यक्ती असतील यांना नागरिकत्वाचा अधिकार नव्हता. नागरिकत्वाचा अधिकार नसल्यामुळे त्यांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होता येत नव्हतं, राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होता येत नव्हतं. त्यामुळे नागरिकांची संख्या ही फक्त पुरुष असल्यामुळे ती मर्यादित होती. त्यामुळे तिथल्या नागरिकांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होणं सहज शक्य होतं. परंतु ही जी काही व्यवस्था होती ज्याला आपण लोक किंवा नागरिक हे प्रत्यक्षपणे निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होत तर याला आपण प्रत्यक्ष लोकशाही असं म्हणूया. ही लोकशाही किंवा लोकशाही सदृश गुणधर्म किंवा लोकशाहीचे गुणधर्म असणारी किंवा लोकशाहीची काही तत्व असणारी शासन व्यवस्था ही प्राचीन ग्रीक नगरराज्यामध्ये अस्तित्वात होती. तर हे जर आपण लोकशाहीचं मूळ शोधायला गेलो ते आपल्याला प्राचीन काळामध्ये असल्याचं पाहायला मिळतं. आणि इथे जी काही निर्णय प्रक्रिया होत होती तर इथले निर्णय हे सभागृहातील सदस्य महत्वाच्या सार्वजनिक विषयावरती चर्चा करत आणि मग ते निर्णय होत असत आणि त्याच्यातून तिथली शासन व्यवस्था चालत असेल. पुढे जाऊन जर आपण ग्रीक लोकांनंतर म्हणजे आता ग्रीकमध्ये सुद्धा लोकशाही ही आता आपण जशी पाहतो तशी लोकशाही नव्हती. एक प्रत्यक्ष लोकशाही आणि आपण त्याला मर्यादित लोकशाही असं सुद्धा म्हणूया. कारण नागरिकत्वाचे अधिकार फक्त पुरुषांनाच होते आणि त्यामुळे तिथं सुद्धा उच्च कुळातील जे काही पुरुष असतील त्यांनाच महत्वाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान होतं. आणि इतर जे काही जनता होती त्यांना राजकीय अधिकार फार कमी प्रमाणात होते किंवा स्त्रियांना आणि गुलामांना तर ते अजिबातच राजकीय अधिकार नव्हते. त्यामुळे ही लोकशाही थोडीशी संकुचित परंतु प्रत्यक्ष लोकशाही होती. आणि या लोकशाहीची म्हणजे इथं आपण लोकशाहीची सुरुवात झाली किंवा लोकशाहीची बीज आपल्याला प्राचीन ग्रीक नगरराज्यातील काही नगरराज्यांमध्ये पाहायला मिळतात. याच्या काही मर्यादा होत्या, त्याच्यामुळे अनेक ग्रीक नगरराज्यांनी याचा स्वीकार केलेला आपल्याला केल्याचं आपल्याला दिसून येत म्हणजे काही नगरराज्यांनी त्याचा स्वीकार केला परंतु बऱ्याच नगरराज्यांनी या व्यवस्थेचा स्वीकार केलेला नव्हता. मग पुढे जाऊन आपण ग्रीकांप्रमाणेच प्राचीन काळामध्ये रोमन साम्राज्याचा जर विचार केला तर ग्रीकांप्रमाणेच प्राचीन रोमन लोकांनी प्रजासत्ताकाद्वारे रोममध्ये लोकशाहीचा प्रयोग केल्याची काही उदाहरणं किंवा त्याचे काही दाखले आढळून येतात. आणि मग रोमन साम्राज्यामध्ये सिनेट ही एक प्रतिष्ठेची
आणि लोकनियुक्त अशी एक संसद सभा होती. आणि ह्या संसद सभेमध्ये म्हणजेच सिनेटमध्ये प्रतिष्ठा आणि कुलीन असे जे काही पुरुष होते त्या पुरुषांना या सिनेटमध्ये मतदानाचा हक्क होता. सुरुवातीच्या काळामध्ये प्राचीन रोममध्ये एक या सिनेटमध्ये जे मतदान करणारे होते त्यांच्यामधून एक निवडून आलेला काउन्सिल असायचा आणि तो काउन्सिल त्या सिनेटच्या प्रशासनाचा प्रमुख असायचा. पुढे जे ज्यांना प्रतिष्ठित आणि कुलीन अशा घराण्यांना त्या प्राचीन रोममधील सिनेटमध्ये मतदान करण्याचा अधिकार होता. त्यांच्याद्वारे हा काउन्सिल निवडला जायचा आणि तो काउन्सिल तिथल्या निर्णयांची अंमलबजावणी करत असायचा. पुढे जाऊन या काउन्सिलची संख्या 2 आणि परत आणखी ती वाढवून इसवी सन 1ल्या शतकामध्ये काउन्सिलची संख्या ही 3 केली होती आणि त्याला ट्राय त्या इसवी सन पूर्व जे पहिलं शतक होतं त्याच्यामध्ये जी 3 पर्यंत काउन्सिलची संख्या वाढवली होती त्याला ट्रायम्व्हरेट हे म्हटलं जायचं आणि हे 3 सत्ताधाऱ्यांचं मंडळ पहिल्या शतकामध्ये रोममध्ये अस्तित्वात आलं आणि पुढे अनेक वर्षाच्या संघर्षानंतर सामान्य लोकांना सुद्धा मतदानाचा अधिकार किंवा त्यांना शासकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा हक्क प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग सिनेट प्रमाणेच सामान्य लोकांची म्हणजेच ज्याला प्लिबियन असं म्हणतात, सामान्य लोकांना प्लिबियन म्हणजे सामान्य लोकांची जी काही सभा होती तशी सिनेट प्रमाणेच प्लिबियन अशी एक दुसरी सभा अस्तित्वात आल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि कालांतराने ही जी दुसरी सभा होती त्याचं जे काही स्वरूप आहे ते व्यापक व्हायला हळूहळू सुरुवात झाली होती. आणि या रोमन लोकांनी नेहमीच लोकशाहीचा किंवा लोकशाही तत्वाचा आदर केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. लोकशाही तत्व त्यामध्ये तिथलं जे काही साम्राज्य असेल किंवा त्यांचं जे राज्य असेल त्यांच्या सत्तेला ते लोकांकडून मान्यता प्राप्त करून घेण्यासाठी सतत प्रयत्नशील असायचे. लोकमान्यता असली म्हणून तिथल्या सरकारला लोकमान्यता असावी याच्यासाठी ते सतत दक्ष असायचे. परंतु पुढे कालांतराने रोमन साम्राज्यामध्ये सुद्धा हे जे काउन्सिल होते किंवा नंतर आलेलं ट्रायम्व्हरेट असेल या सत्ताधाऱ्यांचं मंडळ हेच पुढे जाऊन सत्ताधारी बनू लागले आणि त्यातून सम्राटशाहीचा उदय झाल्याचं आपल्याला दिसून येतं. रोमन सम्राटांचा उदय त्याच्यातून झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग सम्राटशाही उदयास आल्यानंतर सुद्धा त्यांनी सुरुवातीला किंवा सत्पुरुषदर्शनी त्यांनी एक प्रजासत्ताकाची चौकट आणि सिनेटचं पारंपरिक स्वरूप तसंच ठेवून आपण लोकमतानुसार वागत आहोत किंवा लोकांचा राजकीय प्रक्रियेमध्ये किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये लोकांना सहभागी करून घेत आहोत असं दर्शवलं. परंतु कालांतराने पुढे ही सुद्धा प्रक्रिया हळूहळू रोममध्ये लुप्त होऊ लागली आणि पुढे मग अंतर्गत सत्ता स्पर्धा वाढली आणि बाह्य आक्रमण याच्यामुळे ग्रीक नगरराज्यांप्रमाणेच रोमन प्रजासत्ताक हे कालांतराने अस्तंगत पावलं आणि त्याच्या जागी मग मोठी मोठी साम्राज्य स्थापन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग रोमन साम्राज्यानंतर आपण भारताचा जर विचार केला प्राचीन भारतामध्ये सुद्धा लोकशाही सदृश किंवा लोकशाहीचे गुणधर्म आणि तत्व असणारी शासन व्यवस्था आपल्याला प्राचीन भारतातील काही प्रदेशांमध्ये असल्याची पाहायला मिळते. म्हणजे प्राचीन रोमप्रमाणेच भारतातही काही प्रदेशामध्ये प्रत्यक्ष लोकशाहीचा प्रयोग झाल्याचे दाखले आहेत आणि वेदोत्तर काळापासून ते अगदी गुप्त कालापर्यंत राजाविरहित गणराज्य अस्तित्वात होते. म्हणजे राजाविरहित गणराज्य म्हणजे
असं राज्य की जिथं कुठलाही राजा नव्हता, तर लोक एकत्र येऊन त्या गणराज्यामध्ये निर्णय घेत असत आणि त्याची अंमलबजावणी करत असत. अशा प्रकारची व्यवस्था प्राचीन भारतामधील काही प्रदेशांमध्ये सुद्धा अस्तित्वात होती. याचा उल्लेख आपण जर बघितलं तर जैन साहित्य असेल, बौद्ध साहित्य असेल, याच्यामध्ये याचा उल्लेख असल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. तसेच महाभारत असेल किंवा कौटिल्य अर्थशास्त्र असेल, याच्यामध्ये अशा राजाविरहित गणराज्यांचा उल्लेख असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशी ही बहुतेक जी राजविरहित गणराज्य होती, जिथं प्रत्यक्ष लोकशाही सदृश्य परिस्थिती होती, तर अशी गणराज्य बिहार असेल किंवा सिंधू नदीचं पूर असेल किंवा वायव्य वायव्य प्रांतात सुद्धा अशी काही छोटी छोटी राजविरहित प्रत्यक्ष लोकशाही असणारी गणराज्य होती. तर त्यांची जी काही निर्णय प्रक्रिया असेल किंवा त्यांची कायदे निर्मितीची प्रक्रिया असेल, तर ती देश राज्य परत्वे, प्रदेश परत्वे किंवा कालानुसार त्यांच्या सभेच्या कामकाजाच्या भिन्न भिन्न पद्धती आपल्याला आढळून येतात. परंतु ह्या भिन्न भिन्न पद्धतींमध्ये सुद्धा काही साम्य होतं आणि त्यामध्ये कोणत्याही सभासदाकडून प्रस्ताव मांडण्यात येईल आणि मग कोणत्याही सभासदाने प्रस्ताव मांडल्यानंतर त्याच्यावरती त्या सभेमध्ये चर्चा होत असेल आणि चर्चा होऊन मतदान घेतलं जाईल आणि मग मतदान जर त्या प्रस्तावाच्या बाजूने असेल तर तो प्रस्ताव पास झाला आणि मतदान जर त्या प्रस्तावाच्या विरोधात असेल तर तो प्रस्ताव किंवा तो कायदा, तो निर्णय फेटाळून लावला जात असेल. अशा पद्धतीची व्यवस्था प्राचीन भारतामध्ये सुद्धा काही ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तसं पाहायला गेलं तर याच्यात सुद्धा काही मर्यादा होत्या. कारण आपल्याकडे जी भारतामध्ये जी चातुर्वर्ण व्यवस्था होती, त्यातील क्षत्रियांचा किंवा काही क्षत्रिय कुलांचं श्रेष्ठत्व आणि वर्चस्व असेल किंवा त्यांच्या स्वतःच्या वंशाबद्दलचा त्यांचा अहंकार असेल, तर या लोकशाही बाधक गोष्टी तत्कालीन गणराज्य व्यवस्थेमध्ये होत्या आणि त्याच्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य आणि मूलभूत समानतेचा तिथे कुठेतरी आपल्याला अभाव पाहायला मिळतो. त्यामुळे इथं जरी म्हणजे लोकशाहीची सर्वच्या सर्व आता आपण जशी लोकशाही पाहतो ती सर्वच्या सर्व तत्व इथं जरी आपल्याला पाहायला मिळत नसली तरी लोकशाहीची काही काही प्रमाणात कमी किंवा लोकशाहीचे काही गुणधर्म तिथं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्या व्यवस्थेमध्ये होते आणि म्हणून हा एक लोकशाहीचाच एक भाग किंवा लोकशाहीची कुठेतरी ही सुरुवात होती असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. पुढे जाऊन रोमन लोकांचं आधिपत्य झालं आणि मोठी मोठी साम्राज्य उदयास आली. मध्ययुगाचा जर आपण विचार केला म्हणजे रोमन साम्राज्याचा जो अस्त झाला इसवी सन 5व्या शतकामध्ये आणि मग त्यानंतर त्या अगदी जवळजवळ 9 ते 10 शतक लोकशाही ही लुप्त पावली होती. लोकशाही सदृश्य किंवा लोकशाही गुणधर्म असणारी शासन व्यवस्था आपल्याला क्वचितच जगभरामध्ये पाहायला मिळते. पण पुढे जर आपण इतिहासात पाहिलं तर लोकशाहीची जननी मानल्या गेलेल्या इंग्लंडमध्ये 13व्या शतकामध्ये जो तिथला राजा होता जॉन, या राजाला मॅग्ना कार्टाला संमतीजनक भाग पडले आणि त्याने 1215 मध्ये तिथल्या लोकांना किंवा तिथले जे कोणी व्यापारी होते त्यांना काही मूलभूत अधिकार या मॅग्ना कार्टाच्या माध्यमातून दिले आणि हा जो मॅग्ना कार्टा आहे या मॅग्ना कार्टाला इंग्लंडच्या घटनात्मक प्रक्रियेमध्ये खूप महत्वाचं स्थान आहे. कारण इंग्लंड मधली किंवा आधुनिक काळातली जी काही लोकशाही आता आपण जी पाहतो ही लोकशाही निर्माण होण्यासाठी अनेक शतकांचा कालखंड जावा लागला. अगदी 13व्या शतकातला हा मॅग्ना कार्टा ते अगदी
20व्या शतकापर्यंत अनेक घडामोडी घडल्या. अनेक विचारवंत असतील त्यांनी लोकशाहीची मांडणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रक्रियेमधून लोकशाहीची तत्व मांडली गेली आणि लोकशाही ही निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर मग इंग्लंडमध्ये जो मॅग्ना कार्टा होता त्यामध्ये मूलभूत हक्कांचं तत्व तिथून आल्याचं आपल्याला दिसून येतं आणि ती आधुनिक लोकशाहीची ती सुरुवात होती असं आपण म्हणूया. 1215 मध्ये मॅग्ना कार्टा नंतर पुढे आपण जर 14व्या-15व्या शतकाचा जर विचार केला तर युरोपमध्ये 14वा-15वा शतक हे तिथलं प्रबोधन काल आणि धर्म सुधारणा आंदोलन हा कालखंड होता आणि या कालखंडामध्ये पुन्हा काही लोकशाहीची तत्व म्हणजे धर्म सुधारणा चळवळीमुळे किंवा प्रबोधन चळवळीमुळे लोकशाहीची काही नवीन तत्व निर्माण झाली ती उदयास आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग इंग्लंडमध्ये पुढे बिल ऑफ राईट्स असेल किंवा ऍक्ट ऑफ सेटलमेंट असेल यामुळे इंग्लंडमध्ये लोकशाहीची जी काही प्रक्रिया होती, लोकशाही करण्याची जी प्रक्रिया होती ती कार्यरत राहिली आणि आता आपण जी इंग्लंडमध्ये लोकशाही पाहतोय ती इंग्लंडमधील लोकशाही ही प्रदीर्घ परंपरेतून प्रदीर्घ विचार मंथनातून विकसित झालेली आहे. जसं इंग्लंडमध्ये लोकशाहीच्या प्रक्रियेचा प्रवास सुरू होता तसाच इंग्लंडमधल्या लोकशाहीच्या विकासाबरोबरच त्या प्रक्रियेबरोबरच अन्यत्रही लोकशाहीचा प्रसार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि इंग्लंडच्या आधिपत्याखाली असणारी अमेरिकेची वसाहत असेल मग अमेरिकेने सुद्धा स्वातंत्र्य लढा दिला आणि स्वातंत्र्य मिळवल्यानंतर लोकशाहीचा स्वीकार केल्याचं आपल्याला दिसून येतो. त्यानंतर इतर अनेक देश जे इंग्लंडच्या आधिपत्याखाली होते किंवा फ्रान्सच्या आधिपत्याखाली होते, फ्रान्समध्ये सुद्धा लोकशाहीची स्थापना झाली. कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल या देशांच्या स्वयंशासित देशांमध्ये स्वयंशासित अशी लोकशाहीची पद्धती आपल्याला पुढे हळूहळू उदयास आलेली पाहायला मिळते. आधुनिक लोकशाहीचं एक आणखी एक महत्वाचं तत्व म्हणजे आधुनिक लोकशाही ही प्रातिनिधिक लोकशाही आणि या प्रातिनिधिक लोकशाहीच्या तत्वांची मांडणी सुद्धा आधुनिक काळामध्ये मिल असेल, JS मिल असेल किंवा तत्कालीन जे काही उदारमतवादी विचारवंत होते त्यांनी मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर आधुनिक लोकशाही आणि प्राचीन लोकशाहीमध्ये जो काही महत्वाचा फरक आहे त्याच्यावरून म्हणजे प्राचीन जी लोकशाही होती त्या प्राचीन लोकशाहीमध्ये प्रत्यक्ष लोकशाहीची लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. तर आधुनिक लोकशाहीमध्ये आपल्याला अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाहीची लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. मग प्रत्यक्ष लोकशाहीची लक्षणं काय आहेत किंवा प्रत्यक्ष लोकशाही कशाला म्हणायचं किंवा प्राचीन काळामध्ये जी लोकशाही अस्तित्वात होती प्रत्यक्ष लोकशाही त्यामध्ये प्रत्यक्ष लोकशाही मध्ये जे नागरिक होते ते प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होत होते. कायदे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये ते स्वतः सहभागी होत होते. धोरण निर्मितीची प्रक्रिया स्वतः नागरिक राबवत होते ते त्याच्यामध्ये सहभागी होत होते आणि त्यावरती मग जे काही सार्वजनिकरित्या निर्णय प्रक्रिया होईल किंवा जे धोरण ठरेल त्याच्या विधेयकावर म्हणजे तो कायदा असेल, धोरण असेल किंवा निर्णय असेल तर त्याच्या विधेयकावरती मतदान घेतलं जाईल आणि मग नागरिक ज्या बाजूने म्हणजे जर त्यांनी कायद्याच्या बाजूने मतदान केलं तर तो कायदा पास केला जाईल आणि जर त्याच्या विरोधात मतदान केलं तर तो कायदा फेटाळून लावला जाईल. तर अशा पद्धतीची प्राचीन काळामध्ये व्यवस्था प्रत्यक्ष लोकशाहीची अस्तित्वात होती आणि ही प्रत्यक्ष लोकशाहीची व्यवस्था फक्त प्राचीन काळातच शक्य होती कारण प्राचीन काळाची जी परिस्थिती होती यामध्ये राज्यांची लोकसंख्या मर्यादित होती, त्याहून नागरिकांची संख्या सुद्धा मर्यादित होती आणि नागरिकांनाच फक्त राजकीय हक्क होते. त्याचबरोबर तेव्हाचे जे प्रश्न होते ते जास्त गुंतागुंतीचे नव्हते, सरळ साधे प्रश्न होते जे साध्या चर्चेने सुद्धा
सुटू शकणारे असे तत्कालीन समस्या आणि प्रश्न होते. त्यामुळे प्राचीन काळामध्ये अशी मग ग्रीक नगर राज्य असतील, रोमन साम्राज्याचं मी उदाहरण सांगितलं किंवा प्राचीन भारतामध्ये सुद्धा अशी व्यवस्था असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण पुढे जाऊन ही प्रत्यक्ष लोकशाहीची जी काही व्यवस्था आहे किंवा ही प्रक्रिया आधुनिक काळामध्ये अशक्य होऊन बसली. कारण आधुनिक काळामध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. मग आधुनिक काळामध्ये आपल्याला प्रत्यक्ष लोकशाही कुठे पाहायला मिळते? तर आधुनिक काळामध्ये प्रत्यक्ष लोकशाही ही स्वित्झर्लंड असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल, या देशांमधील काही घटक राज्यांमध्ये आपल्याला प्रत्यक्ष लोकशाही पाहायला मिळते. त्यामध्ये मग स्वित्झर्लंडमध्ये जे कॅटन्स आहेत, म्हणजे भारतामध्ये जशी आपली घटक राज्य आहेत, 29 घटक राज्य आणि काही केंद्रशासित प्रदेश, तसं स्वित्झर्लंडमध्ये 26 कॅटन्स आहेत आणि मग त्यापैकी जवळपास 5 कॅटन्समध्ये वर्षातून काही दिवस तिथले सर्व नागरिक एकत्र जमतात आणि त्यावेळी त्या वर्षभरात जे काही निर्णय घ्यायचे किंवा त्या वर्षभरात जी विधेयकं असतील, ती विधेयकं चर्चेसाठी जनतेपुढे ठेवण्यात येतात आणि मग जनता त्याच्यावरती मतदान करत असते आणि मग बहुमताने जो निर्णय होईल त्यानुसार तिथली प्रक्रिया ही चालत असते. परंतु ही प्रक्रिया आधुनिक काळातील राज्यांमध्ये, देशांमध्ये थोडीशी अशक्य आहे. कारण आधुनिक काळामध्ये जी राज्य किंवा राष्ट्र आहेत यांचं क्षेत्रफळ खूप मोठं आहे. त्याचबरोबर त्यांची लोकसंख्याही खूप मोठी आहे. लोकसंख्या मोठी असल्यामुळे प्रत्येकाला निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेणं शक्य नाही. त्याचबरोबर आताचे आधुनिक काळातले जे प्रश्न आहेत ते अत्यंत गुंतागुंतीचे आहेत. ते साध्या चर्चेनं सुटण्यासारखे नाहीये. त्यामुळे मग आधुनिक काळामध्ये लोकशाहीमध्ये बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि मग प्रत्यक्ष लोकशाहीपेक्षा आधुनिक राज्य व्यवस्थांनी अप्रत्यक्ष लोकशाहीचा स्वीकार केल्याचं आपल्याला दिसून येतं. या अप्रत्यक्ष लोकशाहीलाच प्रातिनिधिक लोकशाही असं म्हणतात. प्रातिनिधिक लोकशाही का? कारण लोकसंख्या जास्त असल्यामुळे प्रत्येक नागरिकाला, सर्वच नागरिकांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणं शक्य नाहीये. मग अशा वेळेस तिथले नागरिक हे त्यांचे काही प्रतिनिधी निवडतात आणि मग ते प्रतिनिधी नागरिकांच्या वतीने निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी घेतात, सहभाग घेत असतात आणि कायदे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेत असतात. लोकांच्या हिताच्या दृष्टीने मग ते सरकार चालवण्याचं काम करतात. म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे अशी लोकशाही की जिथं कायदे निर्मिती, धोरण निर्मिती किंवा निर्णय प्रक्रिया ही लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून होत नसून तर नागरिक त्यांच्या वतीने त्यांचे काही प्रतिनिधी निवडतात आणि मग ते प्रतिनिधी या प्रक्रिया पार पाडत असतात. तर हे प्रतिनिधी निवडण्याच्या सुद्धा काही पद्धती आहेत. त्यामध्ये निवडणुकीद्वारे असे प्रतिनिधी निवडले जातात आणि ते संसदेमध्ये पाठवले जातात आणि मग त्या सभेमध्ये, त्या संसदेमध्ये कायदे निर्मितीची प्रक्रिया या प्रतिनिधींमार्फत पार पाडली जाते. बहुतांश देशांमध्ये आपण जर विचार केला आधुनिक काळामध्ये तर बहुतांश देशांमध्ये अशी प्रातिनिधिक लोकशाही असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी चर्चा केली यामध्ये आपण लोकशाहीचा उदय आणि विकास हा थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि प्राचीन काळामध्ये असलेली प्रत्यक्ष लोकशाही आणि आधुनिक काळामध्ये असणारी प्रातिनिधिक लोकशाही हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. धन्यवाद.